नमस्कार, मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। देवेंद्र फडणवीस नेत्यांना फोन करणार आहेत, संभाव्य मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस फोन करणार आहेत आणि तुम्ही मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे या संदर्भातला तो फोन असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोन नंतर मंत्रिपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। शपथविधीला उपस्थित राहण्याची ते सूचना देणार आहेत। उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः नेत्यांना फोन करून सांगतील की तुम्हाला उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, त्यामुळे तुमचे फोन खणखणतील, मोबाईल तुमचे खणखणतील, त्याकडे लक्ष ठेवा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेत्यांना फोन करणार आहेत, संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, काय अधिक माहिती? मुहूर्त ठरलेला आहे का? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करतील स्वतः असं कळतंय। सुवर्ण, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात। नागपूरमध्ये आपल्याला पाहिलं असेल तर परवापासून हिवाळी अधिवेशन सुरू होते, मात्र नागपूरच्या राजभवनामध्ये आता आपल्याला या ठिकाणी अनेक अपडेट्स मिळतात की त्या ठिकाणी आता तयारी सुरू झालेली आहे। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळाचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असतात, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर कोणत्याही क्षणी त्यांच्या कॅबिनेटमधल्या असणाऱ्या सहकाऱ्यांना फोन करून सूचना देऊ शकतात, तुम्ही तुमच्या कुटुंबासह या ठिकाणी नागपूरमध्ये उपस्थित राहावं। याचाच अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला मंत्रिपद हे निश्चित मिळणार आहे। त्यामुळे आज दुपारनंतर अनेकांचे लक्ष हे मुख्यमंत्री कार्यालयाच्या फोनवरती असणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयावरून येणारा फोन हा अनेक आमदारांचं स्वप्न मंत्री म्हणून पूर्ण करणारा असणार आहे। त्यामुळे आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस कार्यालयाकडून किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन करून सूचना देऊ शकतात की तुम्ही कुटुंबासह नागपुरामध्ये उपस्थित राहा। ह्याचाच अर्थ असा होणार की हे आमदार मंत्री पदाची आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळणार आहे। आतापर्यंतचं जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नेहमी सरप्राईज देताना पाहायला मिळतात, नेहमी ते धक्कातंत्राचा वापर करतात आणि जे संभाव्य मंत्री असतील त्यांना ते 24 किंवा 12 तासापूर्वीच ते आपल्याला निरोप देताना पाहायला मिळतात। त्यामुळे आजचा दिवस हा अनेक आमदारांचं स्वप्न पूर्ण करणारा असणार आहे, कारण की अनेक जण स्वप्न पाहतायत की मला मंत्री बनायचं आहे। त्यामुळे आता नेमका देवेंद्र फडणवीसांचा फोन कुणाला जातो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नक्की, धन्यवाद तुषार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण बोलूया। आपल्याला माहिती आहे शपथविधीचा दिवस दर वेळेला बदलत जातो आहे, नवनव्या तारखा समोर येत आहेत, तर मंत्रिमंडळाचा विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरामध्ये होणार आहे। ही मोठी बातमी न्यूज 18 लोकमतला आपण बघता आहात। 15 तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। न्यूज 18 लोकमतने सगळ्यात आधी ही शक्यता वर्तवली होती की या वेळेला पहिल्यांदाच असं होईल की नागपुरामध्ये शपथविधी होईल, ना की मुंबईमध्ये। पण तारीख ठरली 13, 14 आणि मग परत एकदा मुंबईत शपथविधी होतो का अशा चर्चा सुरू झाल्या। आता मात्र महायुती मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरला नागपुरात होणार आहे। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस झालेत, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाहीये। दिल्लीवारी झाल्यानंतर 14 डिसेंबरला शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा जोरात होती। अजितदादा पवार यांनीही 14 तारखेला शपथविधी होईल असे संकेत दिले होते, पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलण्यात आला असं सूत्रांकडून कळतंय। आणि आता नागपुरामध्ये 15 तारखेला, 16 तारखेला अधिवेशन आहे, 15 तारखेला म्हणजे उद्या रविवारी शपथविधी होईल अशी माहिती मिळते। आज दिवसभरामध्ये फोन जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संभाव्य मंत्र्यांना। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया। प्रणाली, काय अधिक माहिती? खरं तर मंत्रिमंडळ विस्तार हा 14 तारखेला म्हणजे आज होणं अपेक्षित होतं। त्या दृष्टीनं काही हालचाली सुद्धा झाल्या होत्या। काल आपण बघितलं की राजभवनावर महत्त्वपूर्ण नेत्यांच्या बैठका सुद्धा झाल्या होत्या, पण दुसरीकडे अशी सुद्धा चर्चा होती की पहिल्यांदाच, कारण आजवर कधीही नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही किंवा मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही, त्यामुळं पहिल्यांदाच जेव्हा इतक्या मोठ्या बहुमतामध्ये सरकार आलेलं आहे तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो नागपूरला घ्यावा अशी काही लोकांनी इच्छा व्यक्त केली
केलेली होती। विशेषतः आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री हे विदर्भातून येतात आणि त्यामुळे विदर्भाचं नाव या निमित्तानं का असेना पुढे यावं अशी त्यांच्या वतीनं सुद्धा इच्छा व्यक्त केली जात होती, अशी सूत्रांची माहिती होती। परंतु पुन्हा एकदा दुसरी चर्चा अशी सुद्धा होती की नागपुरातलं जे राजभवन आहे त्याचा आकार एवढा मोठा नाहीये की इतक्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांना त्या ठिकाणी शपथ दिली जाऊ शकेल, म्हणून या सगळ्या दोन्ही बाजू तपासल्या जात होत्या। त्याच दृष्टीनं काल बैठका सुद्धा झाल्या होत्या, परंतु आज शपथविधी नसल्यानं आता शपथविधी हा नागपूरला होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशन 16 पासून सुरू होत आहे। उद्या म्हणजे रविवारी चहापाण्याचा कार्यक्रम होतो आणि त्या दृष्टीनं अर्ध्यापेक्षा जास्ती विधान भवनाचे कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, हे आधीच नागपूरला जाऊन पोहोचलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज जर मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये तर याचा अर्थ तो हिवाळी अधिवेशनादरम्यान होणार आहे। राज्यपालांचा जर कार्यक्रम आपण बघितलं तर 15, 16 आणि 17 असे 3 दिवस राज्यपाल हे नागपुरामध्ये असणार आहे आणि त्यामुळे या 3 तारखांपैकी विशेषतः 15 तारखेला म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता जी आहे ती अधिक आता दिसून येते आहे आणि त्या दृष्टीनं आता कामकाज सुद्धा जे आहे ते सुरू झालेलं आहे, त्या दृष्टीनं तयारी सुरू झालेली आहे। राहिला मुद्दा राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाचा, तर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदाला घेऊन फारशी जी आहे वादावादी दिसून येत नाही। त्यांना 9 मंत्रिपद मिळणार आहेत आणि चर्चा अशी सुद्धा आहे किंवा माहिती अशी सुद्धा मिळते आहे की जे लोक आधी होते त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सुवर्णा, नक्की प्रणाली, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळूयात। राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेकरता बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। महायुती उमेदवाराविरोधात पूर्व नागपूर मधून निवडणूक लढल्यानं आभा पांडेची राष्ट्रवादी काँग्रेस गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पूर्व नागपूरमधील भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात आभा पांडे अपक्ष निवडणूक लढल्या होत्या। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे, त्याकरता पोलीस प्रशासन सज्ज आहे। यंदा जवळपास 7,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलेला आहे। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन साजरा केला जाणार आहे, यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे। 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान तयारीसाठी ही परवानगी देण्यात आली आहे। पुणे शहरात बांधकाम करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 105 बांधकाम प्रकल्पांची कामं महापालिकेने थांबवली आहेत। पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँक सध्या अवसायनात आहे। ठेवी परत मिळवण्याकरता ज्यांनी क्लेम अर्ज दाखल केलेत म्हणजे क्लेम केलेत अशांना ठेव विमा महामंडळातर्फे 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव रक्कम देण्यात आली आहे। अद्यापही अर्ज न करणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेकडून 701 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत। ही कामं दर्जेदार व्हावीत यासाठी ऑडिट सुरू आहे। या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरण कामाची IIT कडून पाहणी करण्यात आली। नागपूर विमानतळावर पार्सल सेक्शनमध्ये फटाक्याच्या एका पार्सलचा स्फोट झाला। कुरिअरच्या माध्यमातून हे पार्सल वाशिमच्या एका महिलेने बुक केलं होतं। विमानतळावर स्क्रीनिंगच्या दरम्यान पार्सलमधून धूर निघाल्यानंतर हा प्रकार समोर आला। पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवर येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। नागपूर वर्धा मार्गावरील सिंदी रेल्वे स्थानकावर 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। रिमोल्डिंग आणि इंटरलॉकिंगच्या कामाकरता या मार्गावर रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत।
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकरता काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। सरकारी योजनांचा लाभ देण्याच्या बाबतीत बँकांच्या उदासीन धोरणावर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं असून बँकांसोबत शासकीय व्यवहार थांबवण्याचा इशारा देण्यात आलाय। परभणी शहरातील हिंसाचार प्रकरणात 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी तोडफोड आणि नुकसानीचा प्रकार घडला। यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्याकरता वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी दिला। वाळूज ते पंढरपूर दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे। स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांकरता रिक्षा हाच एकमेव आणि सोयीचा पर्याय आहे। मात्र आता रिक्षाची भाडेवाढ दुप्पट केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे। लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे। अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे। पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जळगावचं किमान तापमान 8.9 अंशांवर पोहोचलंय। किमान तापमानात आणखी घसरण होऊन दाट धुकं पडण्याची शक्यता आहे। रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिली नाही। लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेकरता शासनाकडे निधी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजनेकरता 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला। मराठवाड्यातील 16,85,730 हेक्टरवरील पिकांना विम्याचं छत्र लाभलं तर जिल्ह्यातील 1,20,494 हेक्टरवरील पीक विमा संरक्षित झालाय। चाळीसगाव इथल्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे। त्यामुळे 2 दिवसात कांद्याच्या दरात क्विंटल मागे 1400 ते 1500 रुपयांची घसरण झाली आहे। सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे। बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यात सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। कापूस लिलावाच्या प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्याने याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। बाजार समितीत 2.419 क्विंटल तुरीची आवक झाली आहे। तुरीला 8,083 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून लाल लोकल पांढऱ्या जातीच्या तुरीची आवक झाली। दुधणी बाजारात लाल जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक 1,201 क्विंटल इतकी झालेली आहे। राज्यातील बाजारात मक्याची लोकल, लाल, हायब्रिड पिवळी अशा वाणांची आवक झाली आहे। जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली आहे। तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला।